नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। या शासन निर्णय नुसार राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेतील जे पात्र आणि प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधव आहेत त्यांना लाभ मिळण्याचा रस्ता आता मोकळा झालेला आहे। स्क्रीनवरती दिसत असलेला हा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाने 24 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास यापूर्वी प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते। ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जाते। या योजनेसाठी सन 2025 आणि 26 मध्ये एकूण 400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी 250 कोटी रुपये निधी जो आहे तो आधीच वितरित झालेला आहे आणि आता उर्वरित 150 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच आजचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण बघत आहोत। या शासन निर्णयानुसार जे कृषी यांत्रिकीकरण योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आता त्यांचा लाभ मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 150 कोटी रुपये निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली आहे। मित्रांनो, हा जो निधी आहे हा भीम प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे। योजना राबवताना केंद्र शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे आणि हा निधी फक्त निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे। आणि निवड झालेले जे लाभार्थी आहेत महा-डीबीटी पोर्टलवरती ज्या शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे शेतकरी बांधव निवड झालेले आहेत आणि निधीच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना आता या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। आणि लाभ जो आहे तो थेट तुमच्या डीबीटीद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि राज्यस्तर आणि जिल्हास्तर यांच्यामार्फत हा निधी वितरित केला जाणार आहे। निधी खर्च करताना वित्तीय सर्व नियम पाळणं आवश्यक असणार आहे आणि कोणत्याही नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता आणि बंधनकारक असणार आहे असं या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही महा-डीबीटी पोर्टलवरती कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज सादर केलेला होता आणि तुमची निवड झालेली आहे परंतु तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ अद्याप मिळालेला नाही तर तुम्हाला आता या योजनेच्या माध्यमातून लाभ लवकरच मिळणार आहे। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याची निवड झाली आहे त्यांना पैसे आले नाहीत अशा शेतकऱ्यांना आता थेट अनुदान मिळणार आहे। कारण आता सरकारने उर्वरित जो निधी आहे तो दिलेला आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर तात्काळ अर्ज करा। महा-डीबीटी पोर्टलवरती अर्ज सुरू आहेत का हे नक्की तपासा। ही माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा कारण खूप महत्त्वाची माहिती आहे। अनेक शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवरती या योजनेसाठी अर्ज सादर केलेले आहेत परंतु त्यांना लाभ मिळालेला नाही। त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होईल। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली तर लाईक करा। प्रश्न काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। परत एकदा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्या या चॅनलवरती आलेली माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळते। थांबतो, धन्यवाद।